नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारीवर मोठा घाव घालत जबरी लुटमार आणि घरफोडीच्या 2 गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचूक माहिती आणि नियोजनाच्या जोरावर आरोपींना गजाआड करत कायद्याचा धाक पुन्हा एकदा दाखवून दिला आहे। यामध्ये पहिली कारवाई पेठ तालुक्यात दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी रात्री चिकाडी शिवारात बंद घर फोडून चोरी करण्यात आली होती। अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा सुमारे 66,100 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता। या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि गुप्त माहितीच्या आधारे 2 आरोपींना अटक करण्यात आली। चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली असून चोरीस गेलेला मोबाईल व दागिने हस्तगत करण्यात आले आहे। तसेच दुसरी कारवाई दिंडोरी तालुक्यात दिनांक 23 मार्च 2026 रोजी पहाटे धक्कादायक जबरी लुटमार घडली होती। अज्ञात आरोपींनी घरात घुसून कुटुंबियांना मारहाण करत धारदार शस्त्राचा धाक दाखवत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जबरदस्तीने लुटली होती। या गंभीर गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेने एक विधी संघर्षित बालक ताब्यात घेतला। त्याच्या चौकशीत संपूर्ण टोळी उघड झाली। या टोळीतील अनेक आरोपींवर आधीपासूनच चोरी, दरोडा आणि घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले। या कारवाईत मुख्य आरोपीसह अनेक जणांना अटक करण्यात आली असून काही आरोपी आधीच इतर गुन्ह्यांमध्ये अटकेत आहेत। पोलिसांनी या टोळीच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवत मोठी कारवाई केली आहे। विशेष बाब म्हणजे हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। दरम्यान पोलिसांनी इशारा दिला आहे की गुन्हेगारांनो सावध राहावे, कायद्याचा हात लांब आहे। नाशिक ग्रामीण पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात सुरक्षेची भावना निर्माण झाली असून गुन्हेगारीला मोठा आळा बसणार आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक।